काढल्यानंतर ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी थेट मराठा ओबीसी समाजाच्या लग्नाच्या विषयावरून जरांगेंना आव्हान दिलं होतं। तुम्ही ओबीसी समाजात आलात तर मग आता 11 ओबीसी मुलांचं लग्न लावून द्यावं असा प्रस्ताव हाकेंनी दिला होता। त्याला आज मनोज जरांगेंनी उत्तर दिलंय। तुम्हाला धनगर आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचा आहे का असा सवाल जरांगेंनी हाकेंना विचारलाय। आमच्या लेकरांवर बोलायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा प्रश्नही जरांगेंनी केला। कोणी सर्टिफिकेटच्या द्वारे तुम्ही ओबीसी मध्ये आलाय। आता पहिल्यांदा 11 विवाह आपल्यामध्ये करू। आता तुम्ही आमच्यात आलाय की नाही? 11 विवाह केले पाहिजे की नाही केले पाहिजे? आता याच्या पात्र राहिलेला आता पहिल्यांदा 11 विवाह जाहीर करा। आमच्याकडे 11 पोरं आहेत ना। तुमच्या आई बहिणीला कधी बोललो आम्ही? तुमची लेखबाळ आमची लेखबाळ समजिली आम्ही? कधी धनगराला बोललो? कोणत्या ओबीसी लेखी तुला कोणी अधिकार दिला रे? लेखी बाळेला बोलायचं? आता पहिली भरली त्याच्यात। आता धनगरांना नाही कळालं असं की ही पैदास आपल्यात आली आणि गरीब धनगराचं मराठ्याचं जुटून दिलं परळीच्या त्या टोळीचं ऐकून, आणि ती टोळी कोणाचीच नाही। तर सरकार म्हणून आम्हाला कोणत्याही घटकाला नाराज करायचं नाही अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आरक्षणाच्या प्रश्नावर दिली होती। त्यावर मनोज जरांगे यांनी अजित पवारांचा चांगला समाचार घेतलाय। कोणता मराठा तुम्ही सुखी ठेवला असा सवाल जरांगेंनी अजित पवारांना केलाय। तर अजित पवारांनी कार्यकर्ते पाळलेत, त्यांचा अन्याय वेगळा असं जरांगेंनी म्हटलंय। त्याचबरोबर जरांगेंनी भुजबळांचा येवल्याचा अलिबाबा असाही उल्लेख केलाय। तर परळीच्या लाभार्थी गँगनं सर्व वंजारी ओबीसी बदनाम केल्याचं म्हणत जरांगेंनी धनंजय मुंडेंवरही निशाणा साधलाय। आम्ही सर्वांनी आम्ही जे सरकार चालवतोय त्यामध्ये कुठल्याही घटकाला आम्हाला नाराज करायचं नाही। आमची पहिल्यापासून भूमिका ती आहे, राज्याच्या प्रमुखांनी पण ती सांगितलेली आहे। काय अन्याय व्हायचा राहिला? अन्याय व्हायचा काय राहिला? आसून दिलं नाही तेव्हा अन्याय वेगळाच, तुम्ही कार्यकर्ते असे पाळले तेव्हा अन्याय वेगळाच। त्या परळीत पाळला 1 2 एक इकडचा येवल्याचा अलिबाबा चाली चोर, तो अलिबाबा पाळला कसा दिसतोय चित्तर? अलिबाबा दिसतंय का नाही? पांढरी फकाट दाढी चत्मान, ते कसा राईट दिसतोय शिक्का, जस का त्याचा मावस भाऊ होता अलिबाबाचा। असे पाळलेत ते परळीची लाभार्थी गँग, त्यांनी सगळे वंजारी बदनाम केले, सगळे ओबीसी बदनाम केले। त्या गँगने आता यांना बोलताय ना, त्या गँगीचे 2 नेते आणि त्याच्या तोंडातून यांची भाषा ओढून घेतय आणि इकडं जातीवाद पेटून देते। विनाकारण हे धनगराचे आणि मराठीचे भांडणं लावायला लागले। आणि ती लाभार्थी टोळी अशी आहे, ती प्रत्येक जातीचा वापर करते। आतापर्यंत मराठ्याचा केला, आता धनगराचा करायला लागली। ती अशी त्यांचं काम झालं की लगेच ते फेकून देतात। ती अशी टोळी आहे ती परळीची की ती एकदा वापर झाला की फेकून देते। मोदी साहेब सुद्धा इतक्या मतांनी निवडून नाही आले, इतकी ते मुंडे साहेबांची मोठी पोरगी निवडून आणली मराठ्यांनी। मोदी साहेब नाही आले, वापर झाला फेकून दिले। तुम्ही चांगल्या मुशीत विचाराच्या वाढलेले हे आम्हाला माहिती आहे, पण आरक्षणावर तुम्ही बोलून आमच्या लेकराबाळांच्या अस्तित्वाला घाला घालू नका किंवा त्याला गैरसमज पसरू नका की ते राजकीय अजेंडा झाला, नमका झाला, तमका झाला। लेकराबाळांच्या आयुष्याचा प्रश्न आहे। तुमचा कुठं अजेंडा राजकीय होता? तुम्ही थोडेच मागाशी आहेत म्हणून राजकीय अजेंडा होता। तुम्ही ते एवढे हुशार होते, मुशीत होते, तरी तुम्हाला दिल्लीला पळून लावलं। तुमच्यासारखा मुरब्बी, चांगला विकास करणारा, खरं बोलणारा माणूस महाराष्ट्राला पाहिजे होता। ती गरज होती, तुम्हाला नाही राहून दिलं। मग त्याला तेच जोडावं का आम्ही आता?